ओनली ओमराजे निंबाळकर। आता ही इलेक्शन ग्रामपंचायत नव्हे, जिल्हा परिषद नव्हे किंवा विधानसभा नव्हे, हे राष्ट्रीय लेवलचं इलेक्शन आहे। आपल्याला लोकसभेमध्ये उमेदवार पडायचं म्हणजे एक अभ्यासू व्यक्ती पाहिजे आणि दुसरा विषय विकासाचं काम करणारा, जिल्ह्यासाठी जी काम लागणार आहे, मागणी करणारा चांगलं एक महत्त्व लागते आणि देशाला तर सध्या मोदीचीच करत। अर्चनाताई पाटील। हो पण ओमराजे तर 100% विजयाचा आहे, काळ्या दगडाची रेग आहे। त्याचं काम आहे ना। हो पूर्ण विकासरत्न दादा हो राणाचा ओम दादा। काय कारण? कारण चांगला माणूस आहे, फोन उचलता टायमावर। या ठिकाणी धाराशिव लोकसभेचा खासदार म्हणून आमच्या इथून अर्चनाताई पाटील यांनाच पसंती आहे, कारण त्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय राणादादांच्या माध्यमातून काडगावच्या विकासासाठी 2.5 कोटी 2.25 कोटीच्या आसपास कामं झालेली आहेत विकासाचे। आता काय येणार 2000 मध्ये काय होणार आहे? शेतकरी खुश, शेतकऱ्याच्या तोंडाला काय तुम्ही पावडर लावला का 2000 देऊन? अरे आमच्या शेतकऱ्याच्या हमी सोयाबीनला हमी भाव द्या ना, तुमचे 2000 नका आम्हाला। बीजेपी पाहिजे बघा काम केंद्रामध्ये, बीजेपी पाहिजे। हा अर्चनाताईला द्यायचं हा 100%। शेतकरी मारायला का राहिला इथे जिवंत? कोण आहे जबाबदार? हा जबाबदार बीजेपी सरकार, महाविकास आघाडी। ओमराजे निंबाळकर। काय कारण? हो चांगलं खासदार आहेत। जे मोदी सरकारने जे आले तेव्हापासून कसल्याही प्रकारचं बॉम्बस्फोट किंवा इतर जे राष्ट्र आहेत ते आपल्याला चांगल्या नजरेने, आज पण वाईट नजरेने बघत होते, पण जेव्हा मोदी सरकार आले तेव्हापासून कोणताही राष्ट्र आपल्याला चांगल्या भावनेने बघतोय, म्हणून देशाला मोदी सरकारची अत्यंत गरज आहे। नमस्कार, सोशल युवा पुढारी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। माझं नाव मतीन पटेल। सध्या आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघात आहोत आणि धाराशिव लोकसभा मतदार तुळजापूर तालुक्यातील काटगाव हे एक मोठं गाव आहे। त्या ठिकाणी आपण जनतेचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। तर या ठिकाणी आपल्यासोबत काटगाव गावातील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, तर त्यांना आपण विचारूयात की बाबा त्यांचा उमेदवार कोण आहेत। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर आणि महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाकडून अर्चनाताई पाटील। तर नमस्कार सर। नमस्कार। काय वाटतंय कोण व्हायला पाहिजे खासदार? आता ओमराजे तिकडून अर्चनाताई आहेत। आम्हाला तिथे देणे घेणं नाही। हो का 9,000 सोयाबीनला भाव केले, मजुरी सोयाबीनची 5,000 काढणी झाली आणि तीच मजुरी आली 4,000 सोयाबीन आला आणि हाय तीच भाव राहिला। शेतकरी मारायला का राहिला इथे जिवंत? कोण आहे जबाबदार? हा जबाबदार बीजेपी सरकार आहे। ह्या हिला भाव वाढवून आणि कमी करणं, शेतकऱ्याच्या नड्यावर पाय बसलेलं बीजेपी सरकार आहे। फक्त उद्योगधंद्यासाठी सरकार आहे, गोरगरिबासाठी सरकार नाही। फुकट दान दिलं म्हणून झालं? हे तर मजुरी वाढली, शेतकऱ्याला आम्हाला पैसा घालून मजुराला पैसे भरावे लागते, त्याच घरातले आणि उमेद सगळ्याच हीच। पण आता यांनी म्हणाले की बाबा राणादादाने जिल्ह्यात तालुक्यात कामं केलेत, निधी मंजूर केले। कुणाला निधी केले, कुणाला दिले? समाज मंदिर म्हणजे झालं काय? गाव झोपाल समाज मंदिर जाऊन समाज मंदिर दिल्यावर झालं का? बाकीचा विकास काय? पाणी नाही प्यायला, मालाला भाव नाही शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या घरात आज सध्या पाणी नाही प्यायला। काय ओमराजे योग्य वाटतात का? कोण? ओमराजे तर 100% विजयाचा आहे, काळ्या दगडाची रेग आहे। ठीक आहे, धन्यवाद। काही इतर ग्रामस्थ आहेत। नमस्कार सर, काय बोलाल तुम्ही? नमस्ते सर। सर सोशल मीडिया मार्फत तुम्ही आलात, आम्ही तुमच्या गावाबद्दल धन्यवाद सर। सध्या आमचे तालुक्याचे तुळजापूर तालुक्याचे आमदार आहेत राणा जगदीशसिंह पाटील। बाकी सगळं तुम्ही गाव सगळं पिंजून काढला असाल सोशल मीडियावरती। आमच्या या तालुक्यामध्ये कुठं रस्ते नाहीत। सध्या आमचं जे खानापूर, काटगाव, सोलापूर या गावासाठी येणारे जाणारी वाहतूक आहे, जवळजवळ गुडघे एवढे खड्डे आहेत, तिकडे दुर्लक्ष आहे। फक्त इलेक्शन आलं की त्यांच्या घरापुरतं मर्यादित, म्हणजे एका दिवसात पक्ष बदलणारे माणसं आहेत। आम्ही काय चटयाच उचलावं कार्यकर्ते, बाकी ह्यांच्या मागच पळावं का? बाकी दुसरे बाबा आम्ही राष्ट्रवादी म्हणा, शिवसेना म्हणा, या बीजेपी म्हणा, ह्याने एक स्वतःसाठी जनतेला सध्या बाजूला ठेवून स्वतः स्वार्थासाठी ह्याने पैसे कमवासाठी कुठलेही पक्ष बदलायला तयार आहेत ते लोक। झालं दुसरं विषय, शेतकरी राजा इथं मरतोय। शेतकरीची कोण दखल घेत नाही। जवळ 10-11 हजार जर सोयाबीन ह्याने 4,000 वर ठेवले, 4,000 शेतकऱ्याला सोयाबीन काढासाठी मजूर घेते 4,000 एकरी, मग राहिलं काय ते शेतकऱ्याला?
एका एकरामध्ये 2-4 पिशव्या सोयाबीन निघतंय, त्यातनं मशीन भाडं आलं, सोयाबीन न्यायचा खर्च म्हणून तर काय येणार 2000 मध्ये काय होणार आहे? शेतकरी खुश, शेतकऱ्याच्या तोंडाला काय तुम्ही पावडर लावला का 2000 देऊन? अरे आमच्या शेतकऱ्याच्या हमी सोयाबीनला हमी भाव द्या ना, तुमची 2000 नका आम्हाला. या नरेंद्र मोदीला आमचं एक आव्हान आहे, तुम्ही 600 रुपयाचा गॅस 1200 रुपये करता. आमची आई माऊली शेतकरी दिवसभर 200-250 रुपयावर राबती, ह्यांचं 1200 रुपयाचं गॅस कधी घेऊन आम्ही चालू? आमचे त्याच्यापेक्षा जळण भारी आहे की काय? तुम्ही नरेंद्र मोदीनं विकास केला काय म्हणलं? विकास ते अंबानीचा विकास केला, आमच्या गोरगरिबाचा विकास केला, शेतकरी मजुराचा विकास केला? आज कोण शेतकऱ्यासाठी कोण बोलतंय का? एखादं वडाफोनचं जर रिचार्ज संपलं तर रिचार्ज करायला 200-250 रुपये, त्याच्यावर कोण आंदोलन करायला तयार आहे का? आमचं एवढंच एक म्हणणं आहे, आमच्या या तालुक्यात या जिल्ह्यामध्ये ओमदादा आमच्यासाठी चांगले आहेत. आम्ही ओमदादाला मतदान करणार आणि ओमदादा 100% निवडून येणार, हेच आमचं विजय आहे. पण तुम्ही आत्ताच बोलल्याप्रमाणे रस्त्याचं जे तुम्ही म्हणला होता आता जे खानापूरहून काडगावला जो रस्ता येतो त्याचं कामही आता सध्या चालू झालेलं आहे. कधी चालू झालेलं आहे? काय कधी चालू? असं हर एक नेता येऊन तिथं नारळ फोडून हे काम चालू आहे. ते एखादं डिलिव्हरीचे पेशंट आम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये न्यायचं राहिलं तर आम्हाला इटकळ मार्गी जावं लागेल. 15 किलोमीटर अंतर आहे सर, हे 8 किलोमीटर सोडून बाहेर 15 किलोमीटर. एखादं कोणाचं तर पेशंट राहिलं काय राहिलं, दूर अवस्था आहे. हे रस्त्याची बिकट आहे. एक तर पाणी नाही, दूषित पाणी चालू आहे, पाण्याचा विचार नाही या गावामध्ये. सगळं शेतकरी म्हणा वर मजूरदार वर्ग सगळे आजारी पडाल, याचा विचार करा तुम्ही. काय तर एखादं इलेक्शन आलं की घराच्या बाहेर याचं, ऊन बघायचं नाही, काय बघायचं नाही, म्हणून तर का बसायचं झालं. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. हां, खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय मत मांडाले एकूणच जे आता निवडणुका लागल्या आहेत दोन्ही बाजू? तुम्हाला सांगतो सर, पाण्याचा प्रश्न आहे. पाणी तुम्हाला सांगतो गटारी सगळं घाण येतं प्याला ह्याला आंघोळीला. त्या आंघोळ केलं का खाजवतं पाणी, असलं घाण पाणी आहे की विचारा ना. तुम्हाला पाणी आण म्हणलं तर पाणी बी आणून दाखवतो. आणि ही रोड आहे ना, रोड तरी विचारू नका, जायला नाही सोलापूरला रस्ता. म्हणून तर सगळ्यांनी विचार करा या गोष्टीचा की आपला येणारा भावी खासदार कसा पाहिजे, की पक्ष सोडून या पक्षात आलेला खासदार नको आपल्याला, आपल्या मुळाचा पक्षाचा खासदार पाहिजे. बरोबर. महायुतीच्या उमेदवाराकडून त्यांचे निधीचे विशेष काढू नका आमच्या गावात. महायुतीचा काढा झाला दुसरा काढा, ते महायुतीचे उमेदवार काय त्याने टीका करले ओमराजेंवर की बाबा तुमचं काम सांगा, आम्ही निधी वाचून दाखवायला, तुम्ही तुमचं काम सांगा, की फोन उचलण्या व्यतिरिक्त तुम्ही काय कामं केलेत असं त्यांचं एकूणच सांगणार. नाही, फोन उचलणं जनतेचं काम करणं हे बी महत्वाचं आहे की दुसरं काय महत्वाचं? जनतेला काय पाहिजे, का पैसे पाहिजे का? फक्त फोन उचलणं, पोलीस स्टेशनचं काम करणं, कुठं आणलं तहसीलमध्ये आणलं ते काम करणं हे महत्वाचं आहे की. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल एकूण निवडणुकीबद्दल? एका बाजूने ओमराजे आहेत, एका बाजूने अर्चनाताई पाटील आहेत. काय म्हणते तुमच्या गावाचं वातावरण, काय म्हणते तुमचं स्वतःचं मत काय याबद्दल? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. ओमराजे निंबाळकर. काय कारण? चांगलं खासदार आहे तो. तरुणासाठी कुठं बी सहकार्य करणार आणि गरिबाचा खासदार आहे. आता ही दुसरे जे आहे ती फक्त मोठ्या लोकांचं माणसं आहे. ती गरिबाचे नाही, ते मोठे माणसं पक्षात घ्यायचं, मोठी कार्यकर्ते पक्षात घ्यायचं, मोठ्याच माणसाचं काम करायचं. गरिबीला व्हॅल्युएशन ह्या खासदारापाशी आमदारापाशी नाही. 6 महिने झालं एका माणसाला हिने नादाला लावते की बाबा उमेदवारी तुम्हाला आहे, आणि एका रातच तुम्ही जाऊन प्रवेश करून लगेच ते घड्याळ आणि त्यांचे म्हणजे जी उमेदवार आहे ती का म्हणते ती की आम्ही घड्याळाची माणसं नाही. त्यांनी बार्शीमध्ये बोलताना बोलले आम्ही घड्याळाची माणसं नाही, आम्ही मोदी साहेबाची माणसं आहोत. आमचं घरचं माणूस आहे ते भाजपचा आमदार आहे, आम्ही मोदीसाठी काम करायला. मग हिने घड्याळाची हायती कशावर म्हणायचं? सांगा 45 वर्षात काय विकास झाले उस्मानाबाद जिल्ह्याचा, धाराशिव जिल्ह्याचा? विकास नाही, फक्त मोठ्या माणसाची कामं. ओमदादाचं कसं आहे, ओमदादापाशी सर्वसामान्य कोणत्याही जातीचा कसलाही माणूस गेला तर व्हॅल्युएशन आहे, त्याला बोलतेत करतात. ही फक्त मोठे पाटील घराणे शाहीवाल्यालाच हिने बोलते. ती 40 वर्ष पद्मश्री पाटील मंत्री होते, काय केलं उस्मानाबाद जिल्ह्याचं? काय सुद्धा नाही. 10 वर्ष राणादादा मंत्री होता राष्ट्रवादीचा, त्यानं काय केलं? आता बीजेपी मध्ये येऊन काय करायला? इथून तिथून बीजेपी आहे, काय करायला ते सांगा. मग अजून कशाला विकास करा त्यांचा? मुंबईला जाऊन विकास बघा.
मुंबईला त्यांची कॉलेज, मेडिकल कॉलेज, दारू धंदे बघा त्यांची, ती बघा मेन. त्यांच्याकडून सांगणं आहे की आम्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात काय केले विचार अध्यक्षाला आमच्या, काय केले? तिने जी काही आता काडगावला एक सभागृह दिली, आमदार झाली ती 25 वेळा आणि एक 10 लाखाचा सभागृह. हिला काय करायचं? मुस्लिम समाज, नाही आज मुस्लिम समाज किती दिवस झालं मागं आहे राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या. 30-40 वर्ष झालं. 40 वर्षापासून एक 10 लाखाचं सभागृह, असली 50 सभागृह यावं पडतं इथं. खूप खूप धन्यवाद. आता कुठली तर 4 कार्यकर्ते गेल्यावर 10 लाखाचं सभागृह आल्यावर झालं. 50 वर्षाचं काय इतिहास आहे का दिला? 50 वर्ष काय दिलं मुस्लिम? कोण बी म्हणा 50 वर्ष मुस्लिम समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाग आहे. इथं काय आलंय? तिने बी सांगावं की आम्ही मुस्लिम समाज. आता ती बी ओमदादांनी पहिले दिल्यामुळे हिने दिली पुन्हा त्याला, म्हणजे मुस्लिम मतदान आपल्याला पडाव. ती बी 4 कॉलमचं सभागृह. 50 वर्षात 4 कॉलम येत राहते ती. तुम्ही कोट्यवधी रुपये हाणून तुमचं घोटाळा पासाठी लगेच भाजपमध्ये गेलो, आणि आम्ही 50 लाखाचं हे 10 लाखाचं सभागृह घेऊन तुमच्यासाठी आणि सभागृह दिलं. आमच्या गावाला काँग्रेसचा नेता गेला, का फायदा आमचा? भाजपमध्ये भाजपमध्ये गेला का पक्ष गाव सोडून? मोठा नेता होता, त्याला काय गरज होती सोडायची? का तिथे 2 नंबर धंदे होते का? आणलं होतं बिल? कुठलं बिल आणलं होतं सांगा तर. मुस्लिम समाजासाठी तिने म्हणते ती ना, मुस्लिम समाजाची लई काय दिलं. आता मी 15 वर्ष झालं राजकारणात आहो, कोणत्याही पुढाऱ्यानं काहीही दिलेलं नाही. आता उगं कसं ती ओमदादाने दिल्यामुळे 25 वर्ष झालं पूर्ण मुस्लिम समाज काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्याच महाग आहे. 40 वर्षात फक्त वर्षाला 1 लाखाची निधी येत्या का मुस्लिम समाजाला? किती लाखाची निधी येत्या? 40 वर्षात किती लाखाची निधी येत्या? 2 वेळेस त्यांचे वडील, 2 वेळेस खासदार, हिने 2 वेळेस आमदार. 1 वेळा आमदार नसताना मंत्री होती हिने, होती की नाही? आमदार होतं मग तवाची निधी कुठे गेली? स्वतःच्या स्वार्थ. हे उगं ओमदादाने 6 कॉलमचं दिल्यामुळे लगेच तिने काय तर शिफारस करून एक सभागृह, म्हणजे तिथं काय करायचं आहे? ती बी माणसं काम करत नाही, येऊन झोपायचं. मजूर नाही, काम नाही, धंदा नाही, म्हणून उद्योग काय आहे? कोण येईल खासदार म्हणून धाराशिव जिल्ह्यासाठी? कोण योग्य असेल? ओमराजे निंबाळकर. नमस्कार काका. नमस्कार. काय म्हणाल? सध्या एका बाजूने ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूने अर्चनाताई पाटील आहेत. महायुती वर्सेस महाविकास आघाडी सध्या निवडणूक जोरदार रंगली आहे जिल्ह्यात. निवडणूक ही टसल आहे, एकमेकात टसल आहे. हो. पण कोण असेल चांगलं बुवा? पंतप्रधानासाठी कुणाला बघता, किंवा जिल्ह्यात खासदार म्हणून कुणाला बघता? खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर. वर काय वाटतं, पंतप्रधान कोण? मोदी साहेब असायला पाहिजेत की आता बदलायला हवं? बदलायला हवं. काय एकूण जिल्ह्याचे काय समस्या पाहता तुम्ही की बाबा हे भाजपचं सरकार आपल्याला नको आहे? शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत का? शेतकऱ्यांना हमी भाव नाही म्हणून मोदी सरकार नको. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणता. नमस्कार. इतरही काही ग्रामस्थ आपल्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणता सध्या? काय कल कुठल्या बाजूने आहे काडगावचं? काय कारण फोन केले गेले की ताबडतोब फोन उचलते ते. फोन उचलल्यावर काम होतंय का? काम करते की. बरं, काय म्हणते विरोधक? काय म्हणते की नुसता फोन उचलून थोडे ना काम, जॅक दिला, हे दिल्यावर काम होतात का? मोठमोठे कामं व्हायला पाहिजे, रस्ते मंजूर व्हायला पाहिजे. नाही झालेत की सर काम. हो. कुणाकडून झाले? ओमराजे निंबाळकर. ओनली ओमराजे निंबाळकर. म्हणतात एकूण आता इकडे ओमराजे निंबाळकर आहेत महाविकास आघाडी करून, महायुतीकडून सध्या अर्चनाताई पाटील आहे. तर कुठला उमेदवार योग्य असेल आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी? ओमदादा. काय कारण? चांगला माणूस आहे, फोन उचलता टायमावर. नुसतं पण फोन उचलून काम होत नाहीत असं विरोधक म्हणतात. चालतं म्हणजे ह्यांनी चोऱ्या बी करायला बीजेपी वाली. कसं चोऱ्या म्हणता तुम्ही असं? बघा गावातलं पाणी घालवले ह्या बीजेपी वाल्यांनी. सरपंच ह्याचं बीजेपीचं पाणी बाहेर घालवली, गावाला वनवासात आणले. बाकीचं काय? म्हणजे तळ्यातलं पाणी म्हणताय? हा, तळ्यातलं पाणी गावाचं शेतकऱ्याचं नुकसान केली आणि पाणी दुसरीकडे पाठवले. आणि त्याच्यावर ही सरपंच बी हेच बीजेपीचं आहे. आमच्यावर केस करायला लावली ह्यांनी सरपंचानेही. काय म्हणजे स्थानिक पुढाऱ्यांच्या अशा कारणामुळे तुम्ही वर खासदार नको म्हणताय? खरोखर तुम्हाला भाजपचं सरकार नको आहे? आम्हाला खरंच भाजपचं सरकार नको आहे. शेतकऱ्याचा बी काटाखाली, कांद्याला भाव नाही, ह्याला नाही, बाकीच्या गोष्टी समजा जायच्या. महागाई किती वाढली? महागाई 2000 द्यायचं, इकडे 20,000 काढायचं. पेट्रोलचा किती झाला खर्च? पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्यामुळे तुम्हाला भाजप सरकार नको. पण भाजपकडून इतर गोष्टी बोलल्या जातात की बाबा राम मंदिर सारखा मुद्दा निकाली लावला. बरं, मंदिर बांधल्यावर झालं का? राम मंदिरचं एक झाल्यावर झालं. आधीच बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं होतं. हे उगा ऐक्या पिठावर रिगोट्या ओढून चालत नाही. राम मंदिरचा मुद्दा उत्तर प्रदेशच्या लोकांना झाला. कुणाला झाला? तिथे धंदे कुणाचे वाढले?
370 कलम त्या काश्मीरला झाला आहे. आम्हाला काय व्हावं? म्हणजे तुम्ही एक महाराष्ट्र धर्म महाराष्ट्रासाठी तुम्ही बघता. काय केलं? नाही 370 कलम आम्हाला काय उपयोग आहे? गढूळ पाणी प्यायला लाव. काश्मीरच्या लोकाला. तळ्यातलं गढूळ पाणी प्यायला लाव. मी काळं दाखवतो तुम्हाला आता पाणी बकेटमध्ये. चोऱ्या करणारी तुम्ही त्या पक्षात घ्यायला लाव. चोऱ्या करणारी पक्षात घ्यायला लाव. आज त्याला घालाय जेलमध्ये घातला असतो आम्हाला काय वाटलं नसतं. त्याला जेलमध्ये जर घातला असतो तर आम्हाला काय वाटलं नसतं. आम्ही बीजेपी म्हणलो असतो. आता तुमच्या शाबूत करून त्याला जोड घेतला. तुमच्या गावातील माजी जिल्हा परिषद काँग्रेस त्यांनी भाजपचा प्रवेश केलाय असं माहिती मिळाली. केलं की मग त्याला इकडे गबाळ मिळाला नसेल गेला असेल तिकडे. आम्हाला काय देणं घेणं त्याच्यावरनं वैयक्तिक त्याचं बघू. तुमचं काय मत आहे सर? नाही ओमदादा हो. काय म्हणतो काका, कोण येईल निवडून जिल्ह्यात? इकडं ओमराजे निंबाळकर. का तुमचं काय मत आहे की बाबा कोण चांगला असेल खासदार? खासदार निंबाळकर चांगला आहे. का बरोबर? त्याची कामाची पद्धतच वेगळी आहे. दादाने बी भरपूर कामं केलेत म्हणते. रस्ते मंजूर केलेत बऱ्याच ठिकाणी. ठिकाळ खानापूरला दर्ग्याचे कामं केलेत. रोड मंजूर केलेत. पण ऐन टायमाला मोक्याच्या टायमाला ते गरजेला पडतात ना. म्हणजे ऐन वेळेला फोन केलं तरी बाबा आपलं जे खाजगी काम असते काम होते ते. जर आपल्यासोबत काही तरुण आहे तर काय म्हणाल दादा की बाबा एकूणच महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः आहेत. महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. कोण व्हायला पाहिजे खासदार धाराशिव जिल्ह्यात? ओमराजे निंबाळकर. काय तरुणाईमधले क्रेज आहे. परत ओमराजेची विकास कामं आहेत. निम्म्या राज्याला 3 वाजता बी जर कोणी फोन केला तर फोन उचलतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. वर कोणाची सत्ता बघता? वर महाविकास आघाडी, इंडिया आघाडी. इंडिया आघाडी. नरेंद्र मोदी का नको वाटतात? नरेंद्र मोदी महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला जेलमध्ये घालू म्हणणारे यांना स्वतःच्या मांडीला घेऊन 70,000 कोटी घोटाळा करणाऱ्या अजित पवारला जेलमध्ये घालू चक्की पिसिंग म्हणणाऱ्यालाच उपमुख्यमंत्री केला. आणि त्याच्यापेक्षा बी मोठा घोटाळा एकनाथ शिंदेचा असेल म्हणून त्याला मुख्यमंत्रीपद दिलं असेल. इतर मराठा समाजाला आरक्षणाबद्दल काय मत आहे? मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, परंतु या सरकारने त्यांची बी फसवणूक केली. त्यामुळं मराठा समाजसुद्धा या सरकारच्या विरोधात आहे. पण राणादादाकडून त्यांच्या टीमकडून जागोजागी भाषणं होत आहेत. निधी वाचून दाखवले जाते. रस्ता दर्ग्याचे कामं, मंदिराचे कामं. तर कामाचा माणूस की बाबा केवळ फोन उचललं म्हणजे काम होत नाही असं त्यांच्याकडून टीका आहे. याबद्दल काय म्हणा? बोला. हॅलो. ओमराजे निंबाळकर साहेबांनी आतापर्यंत जेवढे ह्या जिल्ह्यामध्ये विकास कामं केली, परंतु त्या कामाचं एकही उद्घाटन त्यांनी केलं नाही. का केलं नाही? कारण हा जिल्ह्यातला पैसा हा आपल्याच आहे, सामान्य लोकांच्याच खिशातला पैसा आहे. आणि ते उद्घाटन करायला सुद्धा पैसे लागतात, यंत्रणा लागती, खर्च होतं. म्हणून त्यांनी केलेल्या एकाही कामाचं, विकास कामाचं उद्घाटन केलं नाही. खासदार निधीतून त्यांनी रेल्वेसाठी प्रयत्न केला. परत ज्या आपल्या मराठा आरक्षणाचा विषय असतो संसदेमध्ये सगळ्यात पहिला विषय मांडला. लिंगायत समाजाचा सगळ्यात पहिला म्हणजे 12व्या शतकामध्ये लिंगायत समाजाचं बसवेश्वर महाराजांनी लिंगायत धर्म स्थापन केला, त्याच्याविषयी सगळ्यात पहिला भूमिका. आणि लिंगायत धर्माला स्वातंत्र्य, धर्माचे अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी सगळ्यात पहिली भूमिका संसदेमध्ये मांडणारे पहिले खासदार आहेत. धन्यवाद. तुम्ही काय म्हणाल सर? मी तर म्हणेल शेतकऱ्यासाठी काहीच केले नाहीत. आणि कांद्याचा भाव, मी तर स्वतः 2 एकर कांदा केलो तर जवळ 70,000 रुपये मला अंगलोट आला. पण वाटतं राहुल गांधी पंतप्रधान व्हायला हवं? हो. काय नको व्हायला पाहिजे. प्रत्येकाला चान्स मिळावा. म्हणजे आता नको वाटतं का? नरेंद्र मोदींनी बरेचसे राम मंदिर उभारलं, परत 370 हटवलं. कसं आहे, जे सत्तेवर असल्यावर करणं कामच आहे. का जे सत्तेवर आहे ते कामच केलं पाहिजे. मग ती कामाची त्यांची केले. आता राहुल गांधी करायला पाहिजे, त्यांनी करून बघतील. पण काँग्रेस सत्ता असं तर कधी राम मंदिर झालं नसतं असं म्हणतात ना. मान्य आहे की राम मंदिराचा निकाल कोर्टाने लावलेला आहे. कोर्टाने निकाल दिल्यामुळं राम मंदिर झालेलं आहे. आणि लोकसभेत स्वतंत्र संसदेत कायदा करून राम. तर या ठिकाणी दुकानदारी आहेत आपल्यासोबत जोडलेत. काय म्हणतात सर? अर्चनाताई पाटील. अर्चनाताई पाटील. हो. काय कारण? कारण विमा भरपूर आहे, विकास भरपूर झाला आहे, गावामध्ये सभागृह भरपूर आहे, विकास हर घर जल योजनेचं काम चालू आहे. एक 6 महिन्यामध्ये पाईपलाईन पूर्ण गावामध्ये पाणी पुरवठा होणार आहे. म्हणजे पाण्याच्या समस्या गावकऱ्यांनी आम्हाला स्वतःने नळाचं पाणी दाखवलं. एवढ्या म्हणजे एकदम खराब क्वालिटीचं ते पाणी आहे. नाही, आता तळ्यामध्ये पाणी नाही ना, पाण्याच्या अडचण असल्यामुळे असा प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक मुद्द्यामुळे एकूणच लोकांमध्ये भाजप संबंधित रोष निर्माण व्हायला लागलाय. त्यासाठी तुम्ही स्थानिक लोकांना, स्थानिक नेत्यांना यापूर्वी कळवलं नाही का? कळवलंय,
चालू आहे, प्रयत्न चालू आहे. प्रत्येक ठिकाणी बोर ॲक्वार करून प्रत्येक गल्लीला पाणी पुरवठा करत आहेत. ओमराजेंची जी लोकप्रियता आहे ते जरा जास्त प्रमाणात तुमच्या गावामध्ये इतर ठिकाणी जिल्ह्याभरामध्ये जरा जास्त दिसते. राणादादांच्या कामाचा निधींचा त्यांनी घेऊन फिरायला लागलेत. मग एकूण फक्त फोन उचलत जर कामं होत नाहीत तर एका बाजूने असं आहे की आम्हाला फोन उचलणाराच खासदार पाहिजे. नेमकं म्हणजे लोकांनी काय विचार करत तुमच्यामध्ये काय म्हणाल? दादाचं काम आहे ना. हो, पूर्ण विकासरत्न दादा आहेत. हो, राणादादा. काय म्हणतात सर, कोण व्हायला पाहिजे खासदार? खासदार परमनंट खासदार ओमदादा निंबाळकर, दुसरं कोणच नाही. का हो असं काय म्हणता? असं डायरेक्ट म्हणजे अजून निवडणूक व्हायची डायरेक्ट परमनंट म्हणाला तुम्ही? आम्हाला दादाचा आत्मविश्वास आहे. एकही कॉल केला तर दादा 0 मिनिटात कॉल उचलायलाच पाहिजे, एक पहिल्या रिंगमध्येच, ह्याचा आत्मविश्वास आहे. का तुमच्या गावातून आम्ही लोकांना म्हणजे तर स्थानिक नेत्यांना आम्ही कट्टाळलोय. सरपंचाचं काम आम्हाला आवडत नाही. बाबा जी पाण्याची समस्या, स्वतः नळाचं पाणी या ठिकाणी लोकांकडून आम्हाला दाखवण्यात आलं. म्हणजे ओमराजे निंबाळकरांना निवडून देण्यासाठी काडगाव गावातून लीड हे स्थानिक नेत्यांना कंटाळून असेल की खरोखर ओमराजेंची लोकप्रियता असेल? लोकप्रियताच आहे. लोकप्रियता. गावातल्या कामाबद्दल काय, ते पाण्याच्या समस्येबद्दल काय बोलाल? पाण्याच्या तर चौकडच टंचाई आहे. नाही, पण ते पाणी फिल्टर न करता डायरेक्ट म्हणजे तळ्यातलं पाणी विहिरीत टाकून विहिरीतून डायरेक्ट पिण्यासाठी येते, त्यामुळे लोक आजारी पडतात असं म्हणायला लागले. ते का चालू आहे, फिल्टर चालू आहे, काम होईल. तुम्ही काय म्हणाल सर, कोण व्हायला पाहिजे खासदार? ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर. काय हो एवढं म्हणजे सगळे उठून ओमराजे मला काडगावात? तुम्ही कधी पण फोन करा, निम्म्या रात्री करा, फोनच उचलायला पाहिजे. पण राजदादाने कामं केलेत, रस्ते केलेत म्हणतात लोक, बाबा वेगवेगळ्या गावात निधी दिलेत, सभागृह दिलेत. केवळ फोन उचलले की बाबा माणूस चांगला आहे किंवा कामाचा माणूस, असं मोठे कामं आणण्यासाठी, निधी आणण्यासाठी राणादादा चांगले आहेत असं विरोधक म्हणतात. त्याबद्दल काय म्हणाल? अहो, तुम्ही 40 वर्ष सत्ता होती, काय काम विकास काय केला? काहीच केलं ना. आणि आता तुम्ही 5 वर्षात विकास करणार आहोत. आपला धाराशिव जिल्हा महागात जिल्हा आहे. 3 नंबरला खासदार आपला दारिद्र्य खाली. मग ह्या जिल्ह्याचा तुम्ही 40 वर्ष ही होती, काय केलं? काहीच केलं ना. आता 40 वर्ष तुम्ही केलं नाही, आता तुम्ही मागू नका मत असं तुम्हाला म्हणायचं? हा, मागायला सुद्धा शाणी असली तर ती भाजीपाली आमच्या घराकडे मागायला सुद्धा येऊन मतदार. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटतं कोण हो जिल्ह्याचा खासदार? आता सध्या तर म्हणजे आमच्या सुविधा भोगल तोच माणूस आम्हाला आवडतो. आता साधारण कसं आहे, आमदार आमच्याकडं BJPचा आहे, त्यांनी फक्त पूजा करतोय. गावाला 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, मराठवाड्याचं बॉर्डरचं गाव आहे, पण जाया यायला सुविधा नाही. 10 किलोमीटरचा रस्ता आहे खानापूर ते काटगाव, तो होत नाही. तो 82 खात्यात आहे, ह्याच्या खात्यात आहे, परंतु आमदार आहे, लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्यांनी नाही. आता त्याच घरातला खासदार, आमदार नवरा बायको खासदार, कसं चालणार? मग आम्ही मतदार कुठे जायचं? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुम्हाला दुसरा उमेदवार सापडला नाही का? राणा जगजितसिंग आहे, फोनवर असू दे, छोट्या मोठ्या कार्यक्रमाला येतोय, काय फोन केला तर गावात काय झालं तर गावामध्ये हजर राहतो. ह्यांनी आता आहे, ठीक आहे, आमदार चांगला आहे. त्याच घरातल्या बायको आणि नवरा बायको एकाच घरातले दोन पक्षामध्ये कसे? आमचा खरा प्रश्न तो आहे. गावामध्ये जिल्ह्यामध्ये एवढ्यात सापडलं नाही का? आमचं गाव मराठवाडा बॉर्डरचं गाव आहे. पश्चिम महाराष्ट्रात का जाऊ नये? आम्ही का मागणी करू नये पश्चिम महाराष्ट्रात? सरकारकडं आमची मागणी आहे की बाबा तुम्ही आम्हाला सुविधा देत नाहीत. आमच्याकडं तुमच्या जिल्ह्यामध्ये लास्टचं गाव असल्यामुळं बस नाही, सुविधा नाही. इथून जिल्हा 70 किलोमीटरवर आहे. सोलापूर आम्हाला बाजारपेठ 30 किलोमीटरवर आहे. का आम्ही सोलापूरकडं मागणी करू नये? आमचं गाव 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, जिल्हा परिषदचं गण आहे. यासाठी आम्ही यावेळेस ज्या पक्षाचं आमच्याकडं लक्ष आहे किंवा संविधान वाचवायचं आहे आम्हाला. मोदी साहेबांनी काही काम केलं आहे, काय काम केलं आहे सांगा? फक्त घोषणा. 15 लाख आम्हाला मिळाले नाहीत मोदी साहेबांचे. आता आम्ही का म्हणून मतदान करावं? काळा पैसा आणला नाही, लाईनीमध्ये उभा केलं. कुठल्या नाही त्या पक्षात हे नवीन नियम काढतात, लाईनमध्ये उभं राहायचं. सर्वसामान्य लोकांनी लाईनमध्ये उभं राहायचं. बेरोजगारी किती लोक आहेत आमच्या 10,000 लोकसंख्येच्या गावामध्ये, एक सुद्धा शासकीय नोकर नाही. त्यामुळं आम्हाला यावेळेस तरी BJP सोडून दुसऱ्या पक्षाला आम्ही करणार. वंचित असेल किंवा हे असेल महाविकास आघाडी. खूप खूप धन्यवाद. काय म्हणाल सर, कोण पाहिजे खासदार? ओमराजे की अर्चनाताई? ओमराजेच्या नाणे काय आता. तुम्ही काय म्हणाल सर? ओमराजे की अर्चनाताई? अर्चनाताई. तर आपण काडगाव गावातील जनतेचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी आलो असतं. आता आपल्यासोबत गावचे सरपंच पण सोबत आहेत.
नमस्कार सरपंच साहेब, तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. काय एकूणच जनतेचा कल पाहता किंवा गावाच्या काही समस्या आहे नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी पाण्याच्या समस्या, जे पाणी बाबा खूपच खराब क्वालिटीचं या ठिकाणी स्वतः नेऊन त्यांनी आम्हाला दाखवलं आहे. सर्वप्रथम त्याबद्दलच विचार तुम्हाला की ते पाण्याची काय अशी समस्या एकदम काळगाव तलावामध्ये जी पाणी आहे, पाणी पुरवठा टाकीवर, ती पाणी फक्त वापरासाठी आहे आणि पिण्यासाठी जे अधिग्रहण बोर केलेत ती पिण्याच्या अधिग्रहणचं पाणी प्यावं. म्हणजे आम्हाला प्यायचं पाणी जास्त येते म्हणून असं दाखवण्यात पिण्याचं पाणी नव्हे ते, नाही नळ योजनेचं पाणी आहे ना, ती फक्त थांबावं लागते. अधिग्रहण बोर केलेत त्या बोरचं पाणी प्यावं. तासभर सोडाली ती. तर एकूणच काही मागील त्या गटारीच्या समस्या, पाण्याच्या समस्या त्याबद्दल एकूण नंतर तुम्ही म्हणजे एकूणच म्हणजे वरील जे वरिष्ठ पक्ष आहेत, कुठल्या पक्षासंदर्भात तुम्ही कुठल्या आमदाराकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न करतात? आपण आमदाराकडून आतापर्यंत 2 कोटीचा निधी आणला काळगावला, 2 कोटीचा. प्रत्येक समाजाला सभागृह आहेत. काटोशी मंदिरला 15 लाख सभागृह आहे, सय्यदवाडीला 15 लाख सभागृह आहे, माळी समाजाचं 15 सभागृह आहे. प्रत्येक समाजाला असं 10-15 लाखाचं काम दिले आणि एकंदरीत असं टोटल 13 कोटीची पाणीपुरवठा मंजूर केली आहे आमदार साहेबांनी आपल्याला. गावासाठी जलजीवनचं पाणीपुरवठा चालू आहे. काम अजून अर्धवट आहे, पूर्ण एक 2-3 महिने लागतील पूर्ण व्हायला. आणि दुसरा विषय, शाळेसाठी 32 लाख निधी दिला आमदार साहेबांनी आपल्याला. असं बरेच काही गोष्टीसाठी आमदारांनी आपल्या 2-3 कोटीचा निधी जास्त दिला पाणीपुरवठा सोडून. एकूण आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात. काडगाव एक मोठा गाव आहे, मोठं मतदारसंघ आहे, जे मतदारांची संख्या जास्त आहे. तर या ठिकाणी सर्व जिल्ह्याभरातील लक्ष आहे. तर तुम्हाला काय वाटतं की बाबा काडगाव गावाच्या विकासासाठी, काडगावात अजून विकास कामे व्हावे त्यासाठी बाबा कुठला खासदार योग्य असेल किंवा कुठला पक्ष आपल्याला साथ देईल आणि गावाच्या विकासासाठी कोण आपल्याला योग्य ठरेल? आता ही इलेक्शन ग्रामपंचायत नव्हे, जिल्हा परिषद नव्हे किंवा विधानसभा नव्हे, हे राष्ट्रीय लेवलचं इलेक्शन आहे. आपल्याला लोकसभेमध्ये उमेदवार पडायचं म्हणजे एक अभ्यासू व्यक्ती पाहिजे आणि दुसरा विषय विकासाचं काम करणारा, जिल्ह्यासाठी जी काम लागणार आहे, मागणी करणारा चांगलं एक व्यक्तिमत्व लागते आणि देशाला तर सध्या मोदीचीच गरज आहे. म्हणजे पण एकूणच जनतेचा पण जिल्ह्यात जरा थोडासा कौल वेगळा दिसतोय. लोकांचे म्हणजे लोकप्रिय खासदार म्हणून ओमराजे निंबाळकरांची एक सध्याला एक लाटच चालू आहे. तर तुम्ही गावाचे तुम्ही सरपंच आहेत, गावातील लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? गावाच्या लोकांना ज्या विकास कामाचं हे आहे त्यालाच आवाहन कराल आपल्याला. एकूण बाबा आपल्या गावासाठी हा उमेदवार योग्य असेल त्यासाठी तुम्ही ॲज अ सरपंच विकासामध्ये. नमस्कार सर. नमस्कार. कोण हो खासदार काय वाटतं? का बीजेपी पाहिजे बघा केंद्रामध्ये, बीजेपी पाहिजे. हा अर्चना ताईला द्यायचं निवडून? हा 100%. येतील का पण निवडून? लोकांचा कल जरा वेगळा दिसतोय. काय सांगू शकत नाही, पण अर्चना निवडून येणार. काय काम सांगाल तुम्ही अर्चना ताईचे? अर्चना ताई योग्य असते केवळ बीजेपी केंद्रामध्ये पाहिजे म्हणून. वर मोदी पाहिजे म्हणून खाली तुम्ही अर्चना ताईला देणार निवडून? हा. पण टीका होते घराणेशाहीचं राजकारण, बाबा स्वतःचे नवरा भाजपमध्ये असताना आणि पक्ष दुसऱ्या पक्षात गेले, तिकीट मिळवलं. ते तिकीट मिळते त्यांच्या स्वार्थासाठी मिळवले नाही साहेब, मोदी सरकारसाठी मिळवले त्याने. हां, एक युती आहे ना त्यांची तिघाची, पण त्या भावनेतून आपल्याला उमेदवारी द्यायची आहे. त्या भावनेतून मोदी सरकारच पाहिजे. नमस्कार सर, तुम्ही काय बोलाल सर? सर, देशात जे मोदी सरकारने जे आले तेव्हापासून कसल्याही प्रकारचं बॉम्बस्फोट किंवा इतर जे राष्ट्र आहेत ते आपल्याला चांगल्या नजरेने, आजपर्यंत वाईट नजरेने बघत होते. पण जेव्हा मोदी सरकार आले तेव्हापासून कोणताही राष्ट्र आपल्याला चांगल्या भावनेने बघतोय. म्हणून देशाला मोदी सरकारची अत्यंत गरज आहे. पण तुम्ही म्हणलात की कुठलाही बॉम्बस्फोट झाला नाही. पुलवामा हल्ला हे मोदी साहेबांच्याच काळात झाला, अगोदर घडलेला होता. पण जेव्हा अगोदर नाही, 2000 मोदी साहेब सत्तेत असतानाच पुलवामा हल्ला घडलेला आहे. 2019च्या निवडणुकीच्या आधी, म्हणजे 2014 पासून मोदी साहेब सत्तेत आहेत. मग 2019ला एकदा घडलाय, पण नंतर कधीच घडलेला नाही. त्याच्यामुळं देशात मोदींची अतिशय गरज आहे. कारण 317वा कलम, आज हिंदूचं जे रामाचं मंदिर आहे ते आज केवळ त्यांच्यामुळे घडलेलं आहे. म्हणून देशाला मोदींची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून मोदीसाठी अर्चनाताईंना मतदान देणं हे अतिशय योग्य आहे. कोणाची घरकुलीची कामं झाली ती नीट बघा. कोणाची अर्धवटायची, कोणाची पैसे नाही, ती कोणाची काय हाणाहानी आहे. ह्या गावाचा विकास होत नाही. पक्ष सोडून आता झाले आहे. तुम्ही हे बघा, काय विकास तुम्ही समजाच घ्या. माणूस चांगला आहे, काय केलं नाही. माणूस जनतेसाठी चांगला माणूस आणि कोण पाहून काम, ज्याचं बिल निघणार, ज्याचा नंबर मागं टाकून मोहल्ल्याचे नंबर घेऊन घरकुल द्यायची.
ह्याचा विचार करा. 45 वर्षाच्या पद्मश्री पाटील मंत्री होतं, 10 वर्ष राणादादा होतं. काय केलं तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास सांगा म्हणा. हा आता भाजपचा आमदार सरपंच आहे, काय पाणी कसला गटारीचं आहे. नमस्कार सर, आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. सर काय वाटतं तुम्हाला, काय कोण व्हायला पाहिजे धाराशिव जिल्ह्याचा खासदार? या ठिकाणी धाराशिव लोकसभेचा खासदार म्हणून आमच्या इथून अर्चनाताई पाटील यांनाच पसंती आहे. कारण त्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय राणादादांच्या माध्यमातून काडगावच्या विकासासाठी 2.25 कोटीच्या आसपास कामं झालेली आहेत विकासाचे. आम्हाला आमचा खानापूर काडगाव रस्ता त्या प्रश्नाचा विषयसुद्धा आत्ताच मार्गी लागलेला आहे, पण आचारसंहितेमुळं तो विषय थांबला गेलेला आहे, वर्क ऑर्डर झालेली नाही. त्यासाठी सुद्धा 2.25 कोटी रुपयाची तरतूद आदरणीय दादांनी केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आमच्या काडगावमधून आदरणीय ताईंना मताधिक्य जाईल. आणि ताईच्या माध्यमातून या ठिकाणी महिला बचत गट असतील, उमेद गट असतील, त्यांच्यासाठी विविध बँकातून येणारा निधी आणि त्यांच्या महिलेच्या बाबतीची तळमळ, अशा सर्व गोष्टीच्या अनुषंगानं विचार केला तर आदरणीय ताईंना या ठिकाणी मताधिक्य जाईल. एकूणच आज ताईंची सभा काडगावमध्ये होणार आहे असं कळत आहे. तर काय ताईंकडे काय काय मागणी असेल काडगावकर म्हणून? ताईंकडे मागण्या करण्यासारखं आता सध्या काहीच नाही, कारण ताईने भरपूर पद्धतीनं आम्हाला निधी उपलब्ध जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे. पण ही वेळ नाही आता त्यांना निधी मागण्याचा. निश्चितपणानं ताई निवडून येणार आहेत. ताई निवडून आल्याच्या नंतरनं हक्काने आम्ही त्यांच्याकडनं काडगावच्या विकासासाठी भरपूर प्रमाणात निधी घेऊ आणि ते आम्हाला मिळणारच आहे आणि त्या देतील हे आशा आहे. म्हणून सर्वांना परत विनंती करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये ताईसाठी मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत. घराणेशाहीचं राजकारण अशी टीका होते ताईवर, दादावर, याच्याबद्दल काय म्हणा? घराणेशाहीबद्दल बोलायचं झालं तर आदरणीय दादा यांच्यासमोर जो महायुतीनं प्रस्ताव मांडला होता त्याला घराणेशाही म्हणताच येत नाही. कारण घराणेशाही म्हणायचे असतील तर माननीय अजितदादा पवारसाहेब, फडणवीस साहेब, तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विचारातून आणि या तिघांच्या बैठकीतूनच हा मार्ग काढलेला आहे. त्यामुळे ह्या उमेदवारीला घराणेशाहीची उमेदवारी असं बोलताच येत नाही. तुमची पसंती एकूणच अर्चनाताई असेल? आमची पसंती अर्चनाताई पाटलांनाच आहे. धन्यवाद. काय वाटतं कोण हो खासदार? आपल्या एका बाजूला ओमराजे आहेत, एका बाजूला अर्चनाताई आहेत, वर मोदी साहेब पाहिजे म्हणाले लोक. तुमचं काय मत आहे? सध्या तर ओमदादाच होय. वर मोदी पाहिजे की नको? वर सध्या मोदीने नाही, सध्या बदल हवाय 10 वर्ष. मोदी साहेबांनी राम मंदिर केलं, 370 हटवलं, अशा म्हणून लोक म्हणतात की बाबा त्यांनाच परत आपण पंतप्रधान करायला हवं. नाही, राम मंदिर जनतेने केलेलं आहे. राम मंदिर जनतेने केलं. हां, जनतेने केलं. त्यांचं काय संबंध आहे? पैसे काय शासन दिलेलं नाही, पूर्ण पैसे जनतेतनं जमा होऊन राम मंदिर बनलेलं आहे. त्यांचा संबंध येत नाही ते राम मंदिर बनलेलं. काय बरं आपल्या धाराशिव जिल्ह्याला काय वाटतं तुम्हाला? ओमराजे बाबा राणादादांनी त्यांच्याकडून निधी वाचून दाखवला जातोय, एवढे कामं केले, एवढे रस्ते मंजूर केले. ओमराजेंचं एक काम दाखवा असं ठासून त्यांनी सांगत आहेत. तुम्ही काय म्हणाले याच्यावर? ओमराजेची कामं भरपूर चांगले आहेत साहेब. म्हणजे कसं आहे, राणा पाटलाचे आम्हाला तर अजून तर दिसून आलं नाही कोणचं काम. तर मोब म्हणतात त्याने हे केलं ती केलं, पण नाही तसं काय. एवढा राग म्हणजे शिवसेना फोडल्यामुळे तर नाही? हां, शिवसेना फोडल्यामुळे सध्या तर एकूणच बाबा हा राग द्वेष जे जास्त एवढा दिसायला लागले, ओमराजे जिल्ह्यावर दिसायला लागले, त्या मागचं कारण असं तुम्हाला वाटतंय का? सगळं त्यांनी त्यांच्यासारखंच करून घेतले. त्यांनी पूर्ण इकडली सत्ता फोडायचं, तिकडली हे करायचं, इकडलं राजकारण तिकडं, इकडली माणसं तिकडं न्यायचं. त्यामुळे सगळं हे झाल्यामुळे हे झालं, दुसरं काय नाही. कोणाला कोण वाटतं तुम्हाला? काय वाटतं कोण यायला पाहिजे खासदार? मग ओमदादाच येतील का? येते 100%. धन्यवाद.